नाथसाहेबांचं सांग भले, सवाई सर्जाचं सांग भले. आज आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील वीर गावाजवळ नदीच्या काठी असलेले श्री क्षेत्र मस्कोबा व घोडे उड्डाण या ठिकाणी. तुम्ही अनेकदा मस्कोबा म्हणजेच कालभैरव देवाबद्दल ऐकलं असेल, पण त्याच्या या मुख्य ठिकाणचा इतिहास आणि येथील गूढ तुम्हाला माहीत आहे का? आणि हे घोडं उड्डाण हे नाव नेमकं कसं पडलं, यामागचं सत्य काय? अशा प्रकारे आजच्या व्हिडिओत आपण करणार आहोत दोन्ही ठिकाणांची आध्यात्मिक सफर. नमस्कार मंडळी, एक्सप्लो विथ जय गुरुदेवमध्ये तुमचं परत स्वागत आहे. आता आपण आलो आहोत श्री क्षेत्र मस्कोबा इथे. तर आपल्याबरोबर अरू आबा आहेत आयुषचे. तर अरू आपल्याला माहिती सांगतील, ती आता आपण जाणून घेऊया. आपण पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील वीर या गावी आलो आहोत. हे वीर गाव नीरा नदीच्या काठी वसलेले असून प्रख्यात वीर धरण या नदीवर आहे. पलीकडे सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुका आहे. सातारा आणि पुणे जिल्ह्याची बॉर्डर म्हणजे ही नीरा नदी आहे. या नदीकाठी श्री मस्कोबा देवस्थानासाठी आपण आलेलो आहोत. मस्कोबा म्हणजे काळभैरवाचे अवतार. सोनारीहून प्रथम इथं आले आणि येथील स्मशानभूमीत प्रकट झाले, म्हणून त्यांना मस्कोबा म्हणतात. ते आपण आता मंदिर पाहू आणि इथून नंतर घोडे उड्डाण म्हणून देवस्थान आहे नदीच्या त्या पलीकडे, जिथून महाराज घोड्यावरून उड्डाण करून या ठिकाणी आलेले. ठीक, मंदिरात जाऊन दर्शन घेऊया. तेव्हा इथे विरेवरती मस्कोबा क्षेत्र वीर, ते बाजूला अशी दुकानं दिसत आहेत आणि हे समोर आपल्याला दिसतंय सुंदर असं महाद्वार. हे सुंदर महाद्वार आहे बघा. वरती गणपती बाप्पा विराजमान आहे तिकडे. श्रीनाथ मस्कोबा हे मूळचे काशीचे कोतवाल श्री काळभैरव आहेत. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात वीरगाव येथे पूर्ण गंगेच्या उत्तर तीरावर श्रीनाथ मस्कोबा हे देवस्थान आहे. सुंदर आहे बघा. हे बघा महाद्वार बघा किती सुंदर आहे. ही दीपमाळ बघा. इथे राजिक देवीचं आपल्याला समोर मंदिर दिसतंय. हे देवस्थान सासवड शहरापासून 25 किलोमीटर आणि जेजुरीपासून 30 किलोमीटर अंतरावर पुणे व सातारा जिल्ह्याच्या सीमेवर आहे. हे सुंदर असं मंदिर आहे. पुरातन काळाचं आहे, पूर्ण दगडी आहे. केवढी मोठी घंटा आहे बघा समोर. सवाई सर्जीचं चांग भलं समोर लिहिलेलं आहे. वरती गणपती विराजमान आहेत. केवढी मोठी घंटा आहे. आजूबाजूचा परिसर बघा. आजूबाजूला किती सुंदर आहे. वाव. आतमध्ये आल्याला एकदम शांत वाटतंय. मस्तच. तेव्हा इथे घोडा आहे आणि याचे घोड्याचे नाव चिंतामणी असे आहे. आणि या अश्वासमोर आदिशक्ती तुकाई देवीची महिषासूर मर्दिनी रूपातील काळ्या पाषाणाची अष्टभुजा मूर्ती आहे. हे बघा इथे लिहिलेलं बघा, गाभारा दर्शनासाठी दुपारी 12 ते 1:15 मध्ये बंद राहील. त्याच्यामुळे 1.25 तास हे मंदिर बंद राहील दुपारच्या वेळेस. आता आज जाऊया आपण. मुख्य गर्भगृहात श्रीनाथ मस्कोबा महाराज आणि आई जोगेश्वरी यांच्या सिंदूर चर्चित स्वयंभू मूर्ती आहेत. इथे आपल्याला विश्रांती करण्यासाठी गादी दिसते महाराजांची. मी जर नीट बघितलं मित्रांनो, तुमच्या लक्षात येईल पूर्ण किती जुनं मंदिर आहे आणि पूर्ण दगडी बांधकाम आहे.
चला इथून आपण बाहेर जाऊया. हे मंदिर दगडी बांधकाम असणारे नागर शैली या भव्य प्रकारात असून पूर्वाभिमुख मंदिराची सदर सभामंडप गाभारा अशी रचना केलेली आहे. मंदिराच्या चोहूबाजूने उंच असा चिरेबंद तट असून पूर्व व दक्षिण अशी 2 महाद्वारे आहेत. चला आता आपण प्रदक्षिणा घालूया. माघ पौर्णिमेला श्री क्षेत्र वीर येथे मोठी यात्रा भरते. नाथसाहेबांचं चांग भलं, सवाई सर्जांचं चांग भलं च्या गजरात, ढोल ताशांच्या निनादात, गुलाल खोबऱ्याची चौफेर उधळण करत पारंपरिक व उत्साही वातावरणात श्री क्षेत्र वीर येथे श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा दरवर्षी माघ महिन्यात साजरा होतो. तेव्हा मंदिराच्या समोर बरोबर हे वाद्य करण्यासाठी बसलेत. नाथसाहेबांचं चांग भले, सवाई सर्जाचं चांग भले. मंडळी सुंदर अशी आपली प्रदक्षिणा झालेली आहे आणि बरोबर समोर बघा पण ह्या प्रवेशद्वारातनं आपण आलेलो आहोत आणि दर्शन घेतलेलं आहे सुंदर असं. आणि डावीकडे एक द्वार आहे ते आता बघूया आपण. किती जुनं द्वार आहे बघा. श्रीनाथ म्हस्कोबा क्षेत्र वीर. आणि आत्ता इथे पाणी नाही आहे, ते पाण्याची पातळी पूर्ण इथे आता कमी झालेली आहे. पण तुम्ही जर पावसाळ्यात इकडे आलात तर पूर्ण इथे तुम्हाला पाणी मिळू शकतं. आणि बरेचसे फोटो तुम्ही यूट्यूब किंवा दुसरे गुगलला जर बघितले असतील तर इकडनं बऱ्याच लोकांनी हे फोटो काढलेले आहेत की इथे पूर्ण पाणी असं भरलेलं असतं आणि इकडनं प्रवेशद्वार दाखवतं. चला मित्रांनो, तर आता आपण इथून द्रोणाचार्यांना वर पाठवूया आणि वरनं आपल्याला एरियल दृश्य काय दिसतं हे बघूया. चला. मित्रांनो, सुंदर असे आपल्याला ड्रोन शॉट मिळाले आहेत. आता इकडनं आपण घोडे उड्डाण या ठिकाणी जाऊया आणि तिकडे जाऊन आपण दर्शन घेऊया. चला. मंडळी, आता आपण म्हस्कोबा मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण आलो आहोत श्रीनाथ म्हस्कोबा क्षेत्र घोडे उड्डाण इकडे आलो आहोत. तेव्हा इथे बोर्ड दिसतोय आपल्याला समोर आणि इथे आम्ही गाडी लावलेली आहे आणि इकडनं आतमध्ये जायचं आहे. हे जे क्षेत्र आहे ते घोडे उड्डाण क्षेत्र आहे. तेव्हा इकडनं आतमध्ये प्रवेशद्वार आहे, ह्याच्यावरती लिहिलं श्रीनाथ म्हस्कोबा प्रसन्न श्री क्षेत्र घोडे उड्डाण. चला आत जाऊया. तेव्हा हे मंदिर आहे, तर आत जाऊया आपण. आता आपल्याबरोबर एक दादा आहेत, ते आपल्याला इकडची माहिती सांगतायत. नमस्कार दादा. तुमचं पहिले नाव सांगा दर्शकांना. आम्ही राऊत कुटुंबातले देवाचे मानकरीच आहेत. बरं. तर ह्या देवाचं माहिती सांगायची म्हटलं तर हे आस्थाने मूळचे काशीखंडाचे काळभैरव. कारण ज्या वेळेला योगमायेच्या चमत्कारामुळे ब्रह्मा आणि विष्णू या दोघांची भांडणं लागली, मी श्रेष्ठ मी श्रेष्ठ म्हणून. मग त्या टायमाला ब्रह्मदेवाचं 5वं मुख जे शंकराची निंदा करत होतं
मग ते शंकराची निंदा करत असताना शंकराला राग आला आणि त्यांनी जटा आपटल्या आणि काळभैरवनाथांची उत्पत्ती झाली. आणि काळभैरवनाथांना कामगिरी दिली त्यांनी की योगमायेच्या चमत्कारामुळे ब्रह्मा आणि विष्णू ह्या दोघांना अहंकार झाला आहे आणि त्यांना त्याच्यातून तुम्ही बाहेर काढा. म्हणून महाराजांनी काळभैरवनाथाचं स्वयंभू मूळ रूप बटूक स्वरूपामध्ये ज्योतिर्लिंगासारखं लहान स्वरूप धारण केलं, हातामध्ये त्रिशूळ नाग वेग सगळं, आणि महाराज त्या दोघांच्या जवळ आले आणि त्यांना सांगितलं किंवा तुम्ही दोघंही श्रेष्ठ नाही, श्रेष्ठ भगवान शंकर आहेत. आणि जर तुम्ही श्रेष्ठ आहे म्हणाल तर माझ्या पातुका विष्णूला सांगितलं सप्तपाताळामध्ये आहेत आणि ब्रह्मदेवाला सांगितलं माझा मुकुट 21 स्वर्गामध्ये आहे. तो जो कोणी याचा शोध घेऊन अगोदर माझ्याजवळ येईल तो सर्वश्रेष्ठ असेल, असं महाराजांना कामगिरी सांगितल्यानंतर ते दोघांच्या जवळ आले. मग ब्रह्मदेव 21 स्वर्ग भेटू लागला. त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला गायत्री आणि केतकी नावाच्या 2 ह्या भेटल्या. मग त्यांनी सांगितलं म्हणजे माझ्यासाठी खोटी साक्ष द्यायला तुम्ही देवापाशी चालावे. मग त्या दोघीजण त्यांच्याबरोबर ब्रह्मदेवाबरोबर काळभैरवनाथांच्यापाशी आल्या आणि त्यांनी खोटी साक्षी दिली. आणि त्यावेळेला मात्र काळभैरवांना राग आला आणि राग आल्यानंतर काळभैरवनाथांनी ब्रह्मदेवाचं जे निंदा करणारं मुंडकं होतं हे उडवून लावलं. सृष्टीचक्र बंद पडला. त्याच पद्धतीनं विष्णू महाराज सप्तपाताळामध्ये त्यांच्या पादुका शोधण्यासाठी गेले. त्या ठिकाणी त्यांना पाताळकंद ओम नमः शिवायचा जप करत असताना दिसून आला. त्यांनी विचारलं कोण तुम्ही? तर त्यांनी सांगितलं म्हणजे मी भगवान विष्णू महाराजांच्या पादुकाचा शोध करण्यासाठी आलो आहे. तर त्या पाताळकंदाने सांगितलं अरे बाबा मी अनेक युगानुयुगे या ठिकाणी त्यांचा शोध करतो पण त्यांचा अंत लागला नाही आणि लागणारही नाही म्हणले. तुम्ही भगवान काळभैरवनाथांना शरण जावा म्हणले, कारण स्वयंभू शिवशंकराचे अवतार ते आहेत आणि ह्याचा शोध अंत कोणालाही लागणार नाही, ते सर्वात श्रेष्ठ आहेत. असं म्हटल्यानंतर काळभैरवनाथांना भगवान विष्णू शरण गेले. भगवान विष्णू शरण गेल्यानंतर त्यांनी काळभैरवने त्यांना जवळ घेतले आणि ब्रह्मदेवाला मात्र शाप दिला. त्यांचं मुंडकं उडवून लावलं. सृष्टीचक्र बंद पडला आणि सृष्टीचक्र बंद पडल्यानंतर त्या ठिकाणी गायत्री केतकीला हे शाप दिला. गायत्रीला सांगितलं तू संपूर्ण पवित्र असून तू खोटं बोललीस म्हणून तुझ्या तोंडाकडून तुला जे कोण पाया पडतील त्यांना महादोष लागेल. आणि केतकीला सांगितलं जो कोणी तुला महादेवाच्या पिंडीवरती महाशिवरात्री दिवशी पूजा करेल तो 7 जन्म दरिद्री होईल. आणि मग शंकराने काळभैरवनाथांना सांगितलं तुम्ही जरी माझा अवतार असला तरी तुमच्या हातून ब्रह्महत्येचं पाप झालं, ब्रह्महत्येच्या पापातून कोणी सुटत नाही. मग काळभैरवनाथांनी शिवशंकराचा धावा केला आणि भोलेनाथांना विचारलं म्हणजे मला काय पर्याय सांगा. मग त्यांनी सांगितलं तुम्ही काशी यात्रेला जावावं. मग काशी ते यात्रा करत असताना तुम्हाला काशीचं संपूर्ण राज्य मिळेल आणि संपूर्ण सत्ता तुम्हाला माझ्याप्रमाणेच सगळी ताकद तुम्हाला मिळेल असं शंकरांनी सांगितल्यानंतर काळभैरवनाथ काशीला निघाले. ज्यावेळेला काशीच्या तीर्थयात्रेला निघाले त्यावेळेला ब्रह्महत्येचं पाप ज्यावेळेला ते मुंडकं उडवून लावलं होतं ते महाराजांच्या पाठीवरती बसलं. आणि ते ज्यावेळेला काशीच्या वेशेवरती गेले त्या टायमाला ते मुंडकं महाराजांच्या पाठीवरून गळून पडलं आणि त्या ठिकाणी कपालमोचन नावाचं तीर्थ झालं जे काशीला लोकांना गेल्यानंतर आजही बघायला मिळतं. मग काशीचं विश्वेश्वरांचं एवढं महात्मा आहे की जो कोणी काशीला जाईल आधी दर्शन महाराजांचे काळभैरवनाथांचे आणि नंतर श्री काशी विश्वेश्वराचे या पद्धतीनं जर वारी केली तरच त्या माणसाची वारी काशीची पूर्ण होते. असा हा संपूर्ण काशीचा काळभैरवाचा इतिहास. आणि मग काशीतून महाराजांनी तिथून सोनारीला अवतार घेतला सोनार सिद्ध म्हणून आणि त्या ठिकाणावरून मग कमळाजी नावाचा भगत धनगर स्वरूपामध्ये महाराजांची सेवा करत होता. त्यांच्या पाठीमागं सोनारीवरून सोगल सोनारीवरून महाराज या ठिकाणी आले आणि मसणवाट्यात बसले म्हणून मस्कोबा झाले. त्याच सोनारीवरून महाराज मसवडला गेले. तिथं मसवड सिद्धनाथ म्हणून प्रसन्न झाले. दैत्य मारण्यासाठी भोजलिंग डोंगरावरती गेले. तिथं जेवायला बसले. त्या ठिकाणी भोजलिंग म्हणून झाले. तसंच देवाचे नाव पवार घराण्यातला जावली गावचा देवाजी पवार नावाचा मनुष्य त्याची भक्ती खरसून सिद्धावर मग त्या ठिकाणी त्या देवाजी पवाराच्या मागं महाराज जावलीला आले. तिथं जावल सिद्धनाथ म्हणून प्रसन्न झाले. तसंच भक्तांच्या मागं कारुंड्याला आले. तिथं कारुण सिद्धनाथ म्हणून प्रसन्न झाले. आणि हेच महाराज ज्या टायमाला इथं घोडे उड्डाणला आले कमळाजीसाठी त्यावेळेला या नीरा नदीमध्ये त्यांनी घोड्याने नाचून खडकाच्या चिंध्या केल्या म्हणून घोडे उड्डाण हे नाव पडले. आणि वीरमध्ये महाराज वारुळात स्वयंभू निघाले, देव निघाले मसणवाट्यात म्हणून मस्कोबा नाव झाले. अशी ही काशीखंडाच्या काळभैरवांची कथा आहे. नमस्कार. नमस्कार. खूप सुंदर दादा, खूप सुंदर. बाजूला आपल्याला दिसतोय महाराजांचा पलंग दिसतोय. हा आराम करण्यासाठी जागा आहे महाराजांसाठी. सुंदर. चला आता बाहेर जाऊया आपण. श्री क्षेत्र घोडे उड्डाणची इथे आपण आहोत आणि अरुआबा आपल्याला काही माहिती सांगतायत. हे घोडे उड्डाण स्थान वीर गावापासून 3 किलोमीटरवर आहे. सिद्धनाथाचं मूळ स्थान आहे सोनारी परांडा तालुक्यात धाराशिव जिल्ह्यात.
तिथून सिद्धनाथ इथं आले होते प्रथम. समोर नीरा नदी आहे, पात्र गच्च भरलेलं होतं. त्यांना वीर गावात जायचं होतं. त्यांनी घोड्यासहित इथून उड्डाण करून पलीकडे गेले आणि मूळ मंदिराला गेले, म्हणून ह्याला घोडे उड्डाण स्थान असं म्हणतात. वाव, मस्त. तर आता आपण जे पात्र इथे समोर आपल्याला दिसतंय ते पात्र नदीचं पात्र आहे. तर आपण आता स्वतः जाऊन ते पात्र बघूया. चला. प्रभू श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. एकदम मस्त, एकदम शांत वाटतं. आणि इथे आल्या आल्या एकदम स्वच्छ पाणी आहे. चला आता वरती परत मंदिराजवळ जाऊया. मंदिराचा आपल्याला कळस दिसतोय. मित्रांनो, श्रीनाथ मस्कोबा आणि घोडे उड्डाण या ठिकाणची आध्यात्मिक सफर तुम्हाला कशी वाटली? निसर्गाच्या कुशीत वसलेले हे देवस्थान आणि येथील साक्षात जागृत ऊर्जा एकदा तरी अनुभवण्यासाठी तुम्ही कधी वीरला आलात तर या चैतन्याचा अनुभव नक्की घ्या. त्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशन दिलं आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.